बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ट्रम्प हा यांचा बाप आहे का? गिरीश फोंडे. संयुक्त किसान मोर्चा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती व भूमिका आंदोलन यांच्या वतीने कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यायकारक भारत अमेरिका व्यापार करार रद्द करा यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. यानंतर त्यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात सर्व शेतकरी दिल्लीत घुसून आंदोलन करतील असा इशाराही गिरीश फोंडे यांनी दिला. यावेळी संयुक्त किसान मोर्चाचे राज्य संघटन सचिव गिरीश फोंडे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. अमृत महोत्सव देशभर साजरा होतोय. एकेकाळी इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीला चले जावची घोषणा आम्ही दिली होती. आता दुसरी स्वातंत्र्याची लढाई करण्याची संयुक्त किसान मोर्चा, भूमी अधिकार आंदोलन आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने केलेला आहे. 13 ऑगस्ट रोजी पूर्ण देशभर आज शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च, धरणे आंदोलन आणि डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा पुतळा जाळण्याचे आंदोलन होत आहे. याचे मुख्य मागणी जी आहे की अमेरिका भारत जो व्यापार करार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्यावरती मोठी जे आहे त्यांचं नुकसान होणार आहे. त्यांच्या मालावरती मोठा त्यांना फटका बसणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मागणा आहे भूसंपादन जे शेतकऱ्यांचं ओरबाडून करून भांडवलदारांच्या घशात घातलं जात आहे. उदाहरणार्थ शक्तीपीठ महामार्ग हा महत्त्वाचा त्याच्यामध्ये आहे. ती गोष्ट, ती मागणी आहे. ट्रॅक्टर जो आहे हा ट्रॅक्टर पूर्वी 15 वर्षे त्याची मर्यादा होती, ती आता 10 वर्षे केलेली आहे. किमान हमी भावाचा कायदा मोदी सरकारने करतो म्हणून सांगितलं, आश्वासन दिलं, तरी अजून केले नाही. स्वामीनाथन आयोगाची तशीच अंमलबजावणी अजून प्रलंबित आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना वीज बिलाचा माफीचा मुद्दा महत्त्वाचा आहे. हे सगळे शेतकऱ्यांना पेन्शनचा मुद्दा महत्त्वाचा आहे. हे सगळ्या प्रलंबित मागण्या ज्या आहेत मोदी सरकार करत नाही आहे. आणि आज आम्ही ट्रम्पचा पुतळा जाळू इच्छितोय, तर आम्हाला पोलीस सांगतायत की ट्रम्पचा पुतळा जाळू नका. आम्हाला पोलिसांना आणि महाराष्ट्र सरकारला, मोदी सरकारला हे विचारच काय, ट्रम्प हा यांचा काय बाप आहे का? भारत सरकार जे आहे भारतीय जनता चालवते की अमेरिकन साम्राज्यवाद जे डोनाल्ड ट्रम्प चालवतात, याचा खुलासा व्हायला पाहिजे. किमान हमी भावाचा कायदा व शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलन करतील. सरकार नमले नाही तर सरकारला हद्दपार करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. यानंतर संयुक्त किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणाले, आज कोल्हापूर बिंदूचौक या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती संयुक्त किसान मोर्चा आणि देशातील विविध शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी पुकारलेल्या निदर्शनामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं किसान काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून बंटी साहेबांच्या आदेशानुसार, सूचनेनुसार त्यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते या निदर्शनामध्ये सहभागी होऊन भाजपचं जे काय धोरण शेती आणि शेतकरी संपवण्यासाठी आणि कष्टकरी समाजाला नष्ट करण्याचं जे काय चालू आहे, याच्या विरोधात आज किसान काँग्रेस देखील आज रस्त्यावर उतरलेले आहे. जे काही शेतकऱ्याच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्याला रस्त्यावर उतरावा लागलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना शेती पिकवायची काय रस्त्यावरून संघर्ष करायचा हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. शेतकरी उपकरणावरून देखील, शेतकरी ट्रॅक्टरवरती देखील आज GPS सारख्या आधुनिक तंत्रज्ञान बसवा हा सक्तीचा अधिसूचना देखील काढलेल्या आहे. याचा देखील आम्ही या माध्यमातून थेट विरोध करतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारनं कॉर्पोरेट आणि उद्योगपतींना सावरण्याऐवजी, त्यांचे कर्ज राईट ऑफ करण्याऐवजी 2014 पासून आज तक 1 रुपयाची मोदी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही आहे. ही कर्जमाफी देखील तत्काळ शेतकऱ्यांना द्यावी ही मागणी घेऊन आज आम्ही या ठिकाणी कोल्हापूरमध्ये निदर्शन करत आहोत. हा एक प्राथमिक निदर्शनाचा आज आंदोलनाचा मार्ग आहे. भविष्यामध्ये आंदोलन उग्र केल्याशिवाय हा कोल्हापूर मधला शेतकरी राहणार नाही. या आंदोलनावेळी कॉम्रेड बाबासाहेब देवकर, कॉम्रेड दिलीप पवार, शाहीर निकम, रवी जाधव, किसान काँग्रेसचे सागर फोंडे, संदीप मोहिते, संपतराव चव्हाण पाटील, विनायक घोरपडे, नागेश नलावडे, रणजित पवार, प्रवीण पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर.